विषय नेमकं काय आक्षेप नोंदवतात तुम्ही? विषय आमचा आजही आयुक्तांशी निवेदन देत असताना आम्ही हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. प्रश्न असा येतो की पण ह्या सर्व महाअनुभव आणि महामानवांच्या प्रती आपण ज्या पद्धतीने संवेदनशील असायला हवं, किमान त्यांच्या माध्यमातून तरी अशा प्रकारे करणं हे शहराचं म्हणजे नावलौकिकात भर टाकणारी घटना नाही. दुर्दैव आहे की या शहराला अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या युगपुरुषांचं नाव घेऊन त्या ठिकाणी निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करणं किती योग्य आहे. आमचा मुद्दा असा आहे की अतिशय सुंदर प्रतिमा करा, स्मारक पण सुंदर करा, त्यामध्ये काय सुशोभीकरण करायचं ते करा, पण 1 रुपयाची वस्तू तुम्ही 1000 रुपयाला जर घेणार असेल ती शहरातल्या पैशाची लूट आहे. आणि ते संभाजी महाराजांना तरी पटेल का, त्यांच्या विचारांना तरी पटेल का? खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली अर्पण करतो का? आज बलिदान दिवस आहे. त्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार करण्यासाठी बलिदान देणाऱ्या युगपुरुषाच्या नावाखाली भ्रष्टाचार करता, हे कितपत योग्य आहे? प्रश्न असा आहे की आमचा करा ना तुम्ही निविदा प्रक्रिया, पारदर्शकता असावी ना. 15 कोटीचं 20 कोटीचं काम तुम्ही 51 कोटीवर नेत असेल, ही कुठली तुमची संकल्पना आहे आणि कोणती त्या संभाजी महाराजांबद्दलची ही भावना आहे का तुमची? म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी विरोधासाठी विरोध नव्हे, मी आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला देखील आवाहन करतो की आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याची पारदर्शकता आपणही शोधावी, खरं काय खोटं आपणही शोधावं. आम्हाला कोणत्याही या मोठ्या युगपुरुषाच्या नावाखाली अशा पद्धतीने जे चाललेलं आहे आणि आम्हाला बरोबर बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आणि बरं तुम्ही त्या लुटीचा जो आहे ते कुठंतरी थांबवा ना. आता किती वर्ष झालं, कुठंतरी तुम्ही थांबा. कशासाठी करताय? आणि म्हणून आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत. आम्ही आयुक्तांना, नवीन आयुक्त आलेले, त्या आयुक्तांना म्हणलं तुम्हाला पुढचे 2-3 वर्ष काम करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे 4 वर्षामध्ये, त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. नवीन नगरसेवकांना काम करण्यासाठी पैसे नाही आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने धूळफेक करता, उधळपट्टी करता. त्यासाठी आम्ही सर्वजण इथं या ठिकाणी बसलेलो आहोत.